हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद ईश्वर. हालेलुया, थँक यू जीसस. धन्यवाद, थँक यू. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, आम्ही धन्यवाद करतो देवा. आकाश पृथ्वी निर्माण करणारा सर्वशक्तिमान सर्वश्रेष्ठ पिता परमेश्वराचा जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार असो, जय जयकार असो. समस्त पापी मानव जातीसाठी प्राण दिलेल्या, पापमुक्त श्रापमुक्त करुणा तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा जय जयकार असो. आमचा सहायक मदतगार सत्य पवित्र आत्मा त्या परमेश्वराचा जय जयकार, जय जयकार, जय जयकार असो, जय जयकार असो. प्रियो, आज परमेश्वराचे मानदास डॉक्टर विकासजी कांबळे देवाकडून एक दर्शन पाहून हा प्रोग्राम आयोजन केला आणि त्या प्रोग्रामाचं नाव आहे, आजच्या प्रोग्रामचं नाव माहिती आहे की नाही? काय? मुंबई आशीर्वाद संमेलन. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आज आम्ही प्रत्येक जण आशीर्वादित आता झालो आहोत. प्रियो, दर्शन मंडे बाद डॉक्टर विकासजी कांबळे गेले, त्यांना दर्शन झालं. मी मुंबईमध्ये एक तू स्टेज निर्माण कर आणि तिथे मी माझ्या लोकांना मी आशीर्वादित करणार आहे आणि मी तुझा उपयोग करून घेणार आहे. आणि देवाच्या सानिध्यात बसल्यानंतर परमेश्वराने त्यांना आणखीन 2 सेवकाचे नाव सुचवलं. पास्टर मनोज टेलोरे, मी पास्टर भरत सूर्यवंशी, आणि आपल्या लोकाला तुम्ही आशीर्वाद द्या. मुंबई संमेलन म्हणजे फक्त मुंबईच्याच लोकांसाठी नाही, मुंबईमध्ये एक स्टेज आहे, एक स्थान आहे. आणि खरोखरच मी खात्रीने सांगतो, आज त्याच लोकांना परमेश्वराने घेऊन आलेला आहे जे तुम्ही इथं आहात, समजून घ्या. कारण की आज प्रत्येकाला एक महान आशीर्वाद, जसं डॉक्टर साहेबांनी सांगून दिलं की आता आमचे जे स्थान आहे सर्व बदललेले असणार. म्हणून आपण आता इथून कीर्तनाच्या माध्यमातून पुढील वचनाचा आपण आशीर्वाद घेणार आहोत. हालेलुया. बोला ख्रिस्त महाराज की. काय हो, हे अख्ख्या महाराष्ट्राचा आवाज असा आहे का? इथं मुंबईचे लोक नाही आलेले, पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक व्यक्ती आलेला आहे आणि देवाचा महान आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे. तरी आमचा आवाज पण फक्त आमच्या स्टेजवर बसलेल्या टीमचाच नाहीये, तर तुम्हा सर्वांचा तसा आवाज पाहिजे. पुन्हा एकदा दिधले प्रभूने तयासी तारण, दिधले प्रभूने तयासी तारण, प्रभु चरणासी करीतो नमन, प्रभु चरणासी करीतो नमन. सर्वांनी टाळी वाजूया. आणि जर येत असे सोपं आहे, सर्वांनी गायचं आहे. आनंदाने गा,
हसत काकांना ऑलरेडी आम्ही आता आशीर्वाद झालेला आहोत. आमचे दुःखाचे दिवस संपले आणि आता एक नवीन सुरुवात, एक आनंदाची झाले. आणि आनंद हेच आम्हाला देवाने दिले ताकद आहे. बोला, आनंद हेच, आनंद हेच देवाने दिलेली माझी ताकद आहे. आणि त्या ताकदीने मी माझ्या परमेश्वराचे भजन गाईन. दिधले प्रभूने दयासी तारण, दिधले प्रभूने दयासी तारण. प्रभु चरणासी करीतो नमन, प्रभु चरणासी करीतो नमन, प्रभु चरणासी करीतो नमन. दिधले प्रभूने दयासी तारण, दिधले प्रभूने दयासी तारण. प्रभु चरणासी करीतो नमन. ओला ख्रिस्त महाराज की करीतो नमन. प्रभु चरणासी करीतो नमन. भावे नम्रतेने करीतो स्मरण, भावे नम्रतेने करीतो स्मरण. भावे नम्रतेने करीतो स्मरण, भावे नम्रतेने करीतो स्मरण. भावे नम्रतेने करीतो स्मरण. ख्रिस्ताच्या चरणी आलो मी शरण, ख्रिस्ताच्या चरणी आलो मी शरण. दिधले प्रभूने दयासी तारण, दिधले प्रभूने दयासी तारण. प्रभु चरणासी करीतो नमन. प्रभु चरणासी करीतो नमन, प्रभु चरणासी करीतो नमन. दिधले प्रभूने दयासी तारण. सब लोग आगे सगळ्यात बोलूया. प्रभूने दयासी तारण, प्रभु चरणासी करीतो नमन. प्रभु चरणासी सोपवून सारे दुःख आणि चिंता, सोपवून सारे दुःख आणि चिंता. सोपवून सारे दुःख आणि चिंता, सोपवून सारे सुख आणि चिंता. सोपवून सारे दुःख आणि चिंता. सहाय्य करीतो प्रभु ख्रिस्त दाता, सहाय्य करीतो प्रभु ख्रिस्त दाता. दिधले प्रभूने दयासी तारण, दिधले प्रभूने दयासी तारण. प्रभु चरणासी करीतो नमन, प्रभु चरणासी करीतो नमन. प्रभु चरणासी मधुर स्वराने करीतो भजन.
बोला येशू महाराज की जय. अनुवाद त्याचा 15 अध्याय 4 वचन. अनुवाद 15:4. हम्म. तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही. कोणीही आजपासून आता या क्षणापासून दरिद्री असणार नाही. बोला येशू मसीह के. तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही. नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश, जे भूमी, जे मुंबई शहर, महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून आलेल्या प्रत्येक ठिकाणं वतन करून देणारा परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे. काय वचन पुढे काय वाचा. देत आहे त्यात तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकतो मेरी गॅरंटी. नाही, किसकी गॅरंटी है की नाही मालूम नाही, मला माहिती नाही. कोणी गॅरंटी दिली त्याची गॅरंटी आहे की नाही मला माहित नाही, पण माझा देव परमेश्वर आज फुल गॅरंटी देत आहे. आज बोलत आहे ना, माझ्या मर्जीचं नाहीये, बिलकुल नाही. अहो मर्जीचं बोलायला वेळ आहे कुठे? स्वतःचं बोलायला वेळ आहे कुठे? नाम जय 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 येशू नाम, नाम जय 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 येशू नाम, नाम जय 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 येशू नाम, नाम जय 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 येशू नाम. पवित्र आहे येशू हे नाम, पवित्र आहे येशू हे नाम, पवित्र आहे येशू हे नाम, पवित्र आहे येशू हे नाम. सत्य आहे एकच नाम. सत्य आहे येशूच नाम. जय 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 येशू नाम, जय 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 येशू नाम, नाम जय 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 येशू वचन काय सांगत आहे? आज तुमच्यामध्ये पहिली गोष्ट कोणीच दरिद्री असणार नाही. बाजूला बोला, आज आपल्यापैकी कोणच दरिद्र असणार नाही. बोला, वचनातून माझ्या बापाने मला गॅरंटी दिलेली आहे. जय 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 येशू नाम, जय 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 येशू नाम. वचन काय सांगते? आज तुम्ही आशीर्वाद घेणारे लोक आलेत. हालेलुया. बर, म्हणून वचन सांग, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. बोला ख्रिस्त महाराज के जय. कृपेवरी कृपा मागोनी जगू विजय जीवनी, कृपा कृपा मनोनी एक एक.
विश्वासाने नीती मान ठरविले, देवासह शांतीचा लाभ घडले, कृपेत ज्या आपण आहो त्याद्वारे प्रवेश केला आहे, कृपेत ज्या आपण आहो त्याद्वारे प्रवेश केला आहे, कृपेवरी कृपा मागोनी जगू विजय जीवनी, कृपा कृपा मनोनी एक एक पाऊल पुढे टाकोनी, कृपेवरी कृपा मागोनी. देवाने जी कृपा दिलेली आहे त्याच्याबरोबर चालण्यासाठी दिलेली आहे. कृपा असंच मिळालेली नाही. येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, मी या पृथ्वीवर तू दिलेले सर्व काम पूर्ण करून, हालेलुया, तू दिलेले सर्व काम पूर्ण केलं. आता तुम्हाला मला काय काम करायचं आहे? ज्या देवाने तुम्हाला आणि कृपा दिली मला, घरात बसण्यासाठी नाही. मी किती तास झोपतं, आज माझे मॅडम आले त्यांना विचारू शकता पर्सनल, तिला हा बोलतो खरा बोलतो का. बघा, आमची साक्षी आहे ना, पतीची साक्ष पत्नीने दिली खरी. आमच्याविषयी बोलायचं, आम्ही काय बोलू, डॉक्टर साहेब आम्ही काय बी बोलू, पल्लवी सिस्टरला भेटायचं किंवा हिला पुष्पाला भेटायचं, खरं आहे का हे बोल. कसे आहेत घरात? पाळक साहेब आजपर्यंत कोणाच्याच पत्नीने हे साक्ष दिली नाही. कोणती माहिती आहे? काय असो, आज माझा पती आहे म्हणून आज मला हिंमत आहे. बाई, आता तर ते सुधारलाय आणि मी होते म्हणूनच ह्याच्याजवळ टिकली आहे. अहो पण ते स्टेजवर भारी प्रचार करा, मग काय, मग कसं, माझ्यामुळे आहे तिथं. मग आम्ही ते साक्षी देतो, तिच्यामुळे आम्ही इथे. पण एका सेवकाच्या आजपर्यंत पत्नीने सांगितलं की माझ्या पतीमुळे मी इथे. कधीच नाही. एक बाळक उठून सांगावं, मीटिंगला जायचंय, प्रार्थनेला जायचंय, कुठेतरी जायचंय. एक पत्नी त्यांची अगोदरच 15 मिनिट पहिलं, झालं का नाही तुमचं, चला. कसं आलो ते मलाच माहित आहे इथपर्यंत. आता ते म्हणतात, मला घरी गेल्यावर म्हणतात, तुम्ही आमचं सगळं स्टेजवर बोलताय. घरातही तेच बोलतो, रोडवरही तेच बोलतो, स्टेजवरही तेच बोलतो. सत्य आहे ते लपत नाही. मी म्हणलो बरोबर आपल्याला 12 वाजता राईट गाडी काढायचं आहे. 11:30 माझ्या पत्नीनं नवीन चप्पल आणायला पाठवला. पावणे 12ला 2 मुली गायब. कुठे आहे रे? ते ड्रेस फिट करायला गेले. वा, 12 वाजता नाही. मग आम्ही कुठं नाही म्हणलो, 12 वाजता जायचं ना. 12:30 वाजल्यावर मी सुरुवात केली अशी धन्यवाद परमेश्वर. ह्यांचे असंच पडले सगळं. धन्यवाद परमेश्वर, आता आम्हाला घेऊन जा. धन्यवाद, पटापट गाडी चला. चाललो मी एकटा. आजपर्यंत कुठल्याच बहिणीने मला माझ्या तर ऐकण्यात नाही आला आजपर्यंत की लवकर निघाले तुम्ही, चला का मी जाऊ प्रार्थनेला. वाटावर निघाल्यानंतर मग मी ते ब्लाउज कशाला घातलीस ग, मॅचिंग नाही होत, चालली घरात. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बोला ख्रिस्त महाराज की. पण अजून एक गोष्ट सांगतो, या इंडियामध्ये, या भारत देशामध्ये आजपर्यंत कुठल्याच सेवकानं बोललं नाही, ते मी बोलतो आज. आता खुश झाले असणार, थोडंसं नाराज पण होऊ शकता. पक्के बोला माझ्या पाठीमागे. जितके आशीर्वादाबरोबर आहेत, असं नाही मी किती सुरात म्हटलो,
बोला, जितके आशीर्वादाबरोबर आहेत ते सर्व धोक्यात आहेत. आजपर्यंत कुठल्या पास्टर बोलला असं? कुठं ऐकण्यात आलं असं? आशीर्वाद असं धोक्यात आहेत. यस, फक्त आशीर्वादाबरोबर राहू नका. जितके आशीर्वादाबरोबर आहेत ना, कॅन्सर प्रार्थनेने गेला कुठं गेले आजपर्यंत पत्ताने आलेच नाहीत परत. फक्त कशाला आले ते? बोला, कशाला आले? आशीर्वादाला आले. ते आशीर्वादाबरोबरच होते. कुठं परमेश्वराच्या कार्याचं कुठं तरी भवन बांधायचं काय परमेश्वराचं हवाडे भवन बनत आहे. त्या बांधकामाला इतकं सिमेंट लागणं, इतकं रेतीला इतकं लागणं, असं आहे का? हा बस हसण्याच्या पण त्याला काय येत नाही. ते आशीर्वाद आलेला आहे. आशीर्वादाला आलेला फक्त व्यक्तीला घ्यायचं समजतं. घ्यायचं. आमच्या लातूरला म्हणतात, माझं भरू दे सगळे मरू दे. हे आशीर्वादाबरोबरचे आहेत. थोडंसं लिस्ट वाचतो. चर्चला येण्याची गोष्ट आता बाकी सोडा, इथला हॉलचं सोडा. तुम्हाला आशीर्वाद द्यायला का श्राप द्यायला? नाही, आशीर्वाद द्यायला आलोय. जे फक्त आशीर्वादाबरोबर आहेत ना, केव्हा चर्चमध्ये वेळेवर येणार नाहीत. येतच नाही. आशीर्वादासाठी फक्त लोक वेळेवर कधीच येणार नाहीत. नंबर 2, आशीर्वादासाठी फक्त आलेले लोक त्याची नोट सुद्धा ठरलेलीच असते. आणि अशी ठरलेली असते, तिला खोलायला गेलं तर ते 2-3 तुकडे होतात. जितके पाळक आहेत अशा नोटा वापरू नका. नोटीस बोर्डला चिटकावा आणि सांगा, ज्यांची नोट आहे कृपया घरी घेऊन जावा. प्रत्येक रविवारी त्या नोटला बघायला करंट लागत. राहू द्या नोट तिथंच. हे आशीर्वादावाला बरंच बोलते. आपल्या कमाईतला 10वा भाग देणारच नाही, ते द्यायचं नका सांगू. आशीर्वाद घ्या सांगा. म्हणून मी म्हणतोय परत एकदा, बोला, जितके आशीर्वादाबरोबर आहेत आशीर्वादाबरोबर ते सर्व धोक्यात आहेत. ते सर्व धोक्यात. पण जितके वचनाबरोबर आहेत ते वचनाबरोबर आहेत ते वचनामध्ये आहेत, ते आशीर्वादामध्ये आहेत. बोला, ख्रिस्त महाराज की जय. म्हणून कृपेवरी कृपा मागोने जगू विजय जीवने. वचन काय सांगतं साहेब? 34 अध्याय निर्गमन, त्याचं 10वं वचन. आपली गाडी थोडं फास्ट जाऊ द्या. परमेश्वर म्हणाला, परमेश्वर म्हणाला, आता नीट ऐका, मी म्हणलो सोडून द्या. पहा मी एक करार करतो. आजच, आज आत्ता पहा मी एक करार करतो तुझ्या सर्व लोकांदेखत. ओय, तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्य करीन. वा वा वा, सुरुवात केली देवाने, सुरुवात केलेली आहे. सुरुवात केलेली आहेत बघा. चेकअप करून सुरुवात केलेली आहे. हो, गॅरंटी मेरा परमेश्वर की आहे. तुझ्या लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्य करीन की, अद्भुत कृत्य करीन की तशी सर्व पृथ्वीभर, सर्व पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत. कोणत्याही राष्ट्रात झाले नाहीत. आज देवाने काम सुरुवात केलेलं आहे. आमेन. बोला, ख्रिस्त महाराज के जय. पुढे. ज्या लोकांमध्ये तू राहशील हा, आता ऐका. ते सगळे परमेश्वराचे. थांबा, हाती जात नका. आपल्याला अजून स्टेशन लांब आहे. आता आपण फक्त बांद्र्याला पोहोचलोय. ते काय पुन्हा अति जलद आहे ना गाडी. नीट वचनाकडे लक्ष द्या. आशीर्वाद 100% आलेला आहे. केव्हाच आला? डॉक्टर साहेब बोलले आला. आता वचनात टिकवून ठेवा. आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी वचन काय म्हणतं? ज्या लोकांमध्ये तू राहत आहेस, काय म्हणताय तुला? नको त्या. बघा, येशू ख्रिस्त पहिली गोष्ट, धर्म या जात बदलायला आला नाही. कसं काय? मी एक कीर्तनकार, मी कुठल्या धर्माच्या विरोधात बोलायला आलो नाही, कुण्या धर्माला उंच करण्यासाठी, कुण्या धर्माला खाली करण्यासाठी, पण मी जो कोण होता त्याची साक्षी द्यायला मी थालेलो आहे.
मी कीर्तनकार, भजन भारुड गवळणी, अभंग म्हणणारा. आणि माझं पहिलंच भजन असं होतं, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, शेवटी जाणे एकल्याचे, शेवटी जाणे एकल्याचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. जय बोला ख्रिस्त महाराज के. पहा, मी भजन भारुड गवळणी अभंग म्हणणारा. काय झालं, मी धर्म बदलला नाही. एक सत्याच्या शोधात होतो, सत्याच्या. आणि देव कोण आहे. मी खरंच सांगतो, मला काहीतरी जगाचं पाहिजे म्हणून मी येशूकडे आलोच नाही. आज माझी पत्नी आहे इथं, आता पुढे बोलून नाही, वेळ गेलाय. एक दात पाडला साहेब, त्याचा दात खरंच पाडला, डुप्लिकेट लावलाय. आता नाही पाडलो, 27 वर्षापूर्वी पाडलो. नाहीतर आताच घाबरून मला सगळेच मारून टाकचाल इकडंच. स्टेजवर एवढं बोलतो आणि तू इथं असं काय करतो. का तिचा दात पाडला? कारण की आता समजून जा मी कसा असणार. फक्त मला एकाने सांगितलं, येशू ख्रिस्त पाप क्षमा करणारा जिवंत देव आहे. बरं वाटलं ऐकायला. पण ज्या वेळेस ते मला बायबल दिलं, त्याच्यात मी वाचलं, कुमारी मरियमच्या द्वारे येशू ख्रिस्त जन्मला. कुमारी असं होऊ शकतं का बोलला मी. आणि पुढं थोडंसं गेलं, डोक्यात बसलं नाही, आती घुसलं नाही. पहिलं बायबल फाडून 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 तुकडे करून चांगल्या पाण्यात टाकलो नाही, गटरत नेऊन टाकलो नाल्यामध्ये. तो आज तुमच्या समोर व्यक्ती आज प्रचार करत आहे. 8 महिने कंटिन्यू पत्नीला इतका त्रास दिलेला आहे, आता सांगायला नको. इतका त्रास. आणि शेवटी एक दिवस मी हारलो, त्रास देऊन हारलो बरं का. म्हणलं आता लास्ट तुला विचारणार आहे, तुला मी पाहिजे का येशू पाहिजे. फायनलाच ते बोले, हो द्याच आज फायनल आपला. अरे म्हणलं हिला पण हिंमत आली बोलायची आता एवढी. बस झाले म्हणले, आता मी पण हरले आता तुमच्या पुढे, मग काय करा, आज फायनलच हो द्या, काय हो द्या. माझ्या आईबापाने तुला शोधून लग्न करून दिलेलं आहे, 1. नंबर 2, माझ्या बापाने वरच्या स्वर्गातल्या तुला दिलेला आहे. मी तुलाही सोडणार नाही आणि माझ्या येशूला बी सोडणार नाही. सोडिले तुझ सर्व जगाने, सोडिले तुझ सर्व जगाने, कारे चिंता उरी, कारे चिंता उरी. एकच वाली तो परमेश्वर, एकच वाली तो परमेश्वर, तोच तुझा कैवारी, तोच तुझा कैवारी, तोच तुझा कैवारी. तुम्ही म्हणता ह्यांचा काय गळा दाबताव का, बोलू देत नाही, वेळ नाही. वो काय त्रास दिला, इतका त्रास दिला. हे मुले आता होऊन जाऊ दे, तुलाही सोडणार नाही आणि येशूलाही सोडणार नाही. बरं म्हणलं आता ठीक आहे, आता पुढं काय तुझी अपेक्षा काय, लास्ट सांग. आज फायनलच होते माझं, पण मागू का. बोले मागा. माझा देव येशू ख्रिस्त पाप क्षमा करणारा जिवंत देव आहे. आता तुम्ही कुठं अडकलात ते नंतर बघते, पण एक नक्की आहे, एक दिवस तर माझ्या येशूचा प्रचार करत असताना
दे तू सोडूनी सर्व कुकर्मा, दे तू सोडूनी सर्व कुकर्मा, तुझ तू सोपव प्रभूच्या कामा, तुझ तू सोपव प्रभूच्या कामा, तोची सहाय करील तुझला, तोची सहाय करील तुझला, कारे चिंताहुरी, कारे चिंताहुरी, एकच वाली तो परमेश्वर, एकच वाली तो परमेश्वर, तोच तुझा कैवारी, तोच तुझा कैवारी, तोच तुझा कैवारी. बोला ख्रिस्त महाराज की. अनुतापाने नम्र मनाने, अनुतापाने नम्र मनाने, पापातून सुटाया प्रभु रे आलो मी तव पाया, प्रभु रे आलो मी तव पाया, प्रभु रे आलो मी तव पाया. अनुतापाने नम्र मनाने, अनुतापाने नम्र मनाने, पापातून सुटाया प्रभु रे, पापातून सुटाया प्रभु रे आलो मी तव पाया, प्रभु रे आलो मी तव पाया, प्रभु रे आलो मी तव पाया. अगणित पापे हातून घडली, तरी तुझ पासूनी नाही दडली, अगणित पापे हातून घडली, तरी तुझ पासूनी नाही, त्या पापाने लाही झाली, त्या पापाने लाही झाली, त्यात जळे ही काया प्रभु रे, त्यात जळे ही काया प्रभु रे आलो मी तव पाया, प्रभु रे आलो मी तव पाया, प्रभु रे. हातवी बरोबर झाला, आम्ही बरोबर झालो. काय म्हणली माझ्या पत्नीनं, एक दिवस माझ्या येशूचा प्रचार करत असताना मी तुला पाहिनच. मी बोललो आता हिला असं पाठीमागे हटवायचं नाही, आता आपण हिला एक आयडिया करूया. नीट बायबल वाचू अगोदर, आणि नीट बायबल वाचून त्या बायबलच्या चुका घेऊन हिला मग खिचायचं मागं. बघा बघा मन माझं कसं आहे. पहिला बोललो तुझं ते बायबल जे आहे ना मी फाडून फेकून दिलं. ते बोले माझा येशू क्षमा करणारा देव आहे. आम्ही विश्वासी लोकांमध्ये थोडासा एक गुण आहे, बोलतो हा बरं का, आज बोलतो प्रिय नाही तर ऐकावंच लागेल, सगळे दरवाजे बंद आहे, जाणार कुठून तुम्ही. क्षमा आम्ही विश्वासी लोक फार लवकर करतो कोणाला, सॉरी, पण त्याला विसरत नाही हो आम्ही. काय काय पडायला लागलं आता, सगळं हादरायच लागलं वाटतंय. सुरुवात झाली पाळक साहेब. विसरत नाही, पण माझा देव बोलते ते मी आठवणी करणार नाही. स्मरतच नाही तू काय काय केलंस ते वाईट. आता तू माझ्या ठिकाणाला तर तुला मी सरळ चालवणार. आणि ते बायबल माझ्या हातात घेतलं, मला शिकवलं होतं की ह्यामध्ये तुझं नाव आहे, माझं नाव बायबलमध्ये. अहो माझं नाव शोधता शोधता काय कर, बायबल प्रत्येकाशी बोलतं. मी म्हणलो हा येशू आहे तरी कोण.
पाहू तर ह्या येशूला पहिला बघतो कुठे आहे तो. नवीन करार 30 दिवसात वाचवून संपला. किती दिवसात? तुम्ही फार बुद्धिवान लोक आहोत, माझ्यापेक्षा फार अभ्यासू लोक, तुम्ही 3 दिवसात खतम केला असणार, पण मला 1 महिना लागला. 30 दिवस लागले. 30 दिवसाच्या आत, म्हणजे 30 दिवस झाल्यानंतर नाही बघा, पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचला ना, तिथूनच सुरुवात झाली एका आतमध्ये आग लागायला. दिवस. किती दिवस? 30 दिवसामध्ये 300 लोकांना आणून उभं केला माझ्यासारख्या. कुठं? माझ्या घरी नाही, येशूच्या दरबारात. आणि ह्या वेड्याच्या बाजारातून ज्ञानवंतच्या बाजारात माझ्या येशू ख्रिस्ताने घेऊन आले. विश्व रचिले वेड्यांचा बाजार भरला, वेड्यांचा बाजार, वेड्यांचा बाजार. विश्व रचिले जाने त्याला, विश्व रचिले जाने त्याला, मनुज कसा रचना. वेड्यांचा बाजार भरला, वेड्यांचा बाजार भरला, वेड्यांचा बाजार. 1.5 वर्षामध्ये 2 वेळा बायबल व्यवस्थित वाचलं. व्यवस्थित म्हणजे कसं? कला एलांटी पहिली आहे का दुसरी आहे? मरियमच का नाव असं मी. आणि आता घमंड नको सांगायला, फक्त 25 पास्टर माझ्याबरोबर सेवा करत आहेत. फक्त 1200पेक्षा जास्त सुवार्तिक आहेत. 4 बायबल ट्रेनिंग आहेत. मला फक्त 5 मुली 1 मुलगा आहे. आणि सगळे स्टेजवरच आहेत. ओके, सेवा चांगली करायला लागलो, व्यवस्थित चाललं, मस्त चाललं. अचानक कोणता, आता यूट्यूबर आहे का बरं, आता वेळ नाही आपल्याकडे. माझी यूट्यूबर आहे साक्षी, पार्ट 1 पार्ट 2 असं लिहिलेलं त्याच्यामध्ये. माझ्यावर असा प्रसंग आला, एक छोटासा आजार आला मला. माझ्या पत्नीनं 6 वाजता हॉस्पिटलला ॲडमिट केलं. बरोबर आहे का रे? मी खरं बोलतोय? हात तर बरी कर, आहे ना? खरं आहे? हां, खरं आहे, खरं आहे. कारण पत्नीच्या पुढे माणूस कुठेही खोटा बोलेल. कारण घरी गेला मग असं आहे, काय बोलले तुम्ही? अहो, माणूस कुठेही काही बोलाल, पण आपल्यावाल्या पुढे अपमान झालेलाही सहन होत नाही, ती बडाई केली जमत नाही. आता अजून एक सांगतो, मला इंग्लिश येत नाही अजिबात. एकदा असंच झालं, मी अर्ज दिला, तर त्याने म्हणलं, माझा अर्ज फेकून दिला त्याने. 2 वेळा सांगा. त्याने मला काय बोलले, तुम्ही थोडं साईडला थांबा, मी बघतो. मला काय वाटलं, नाही, त्याने बोलला तुमचा अर्ज घेत नाही, आम्ही पहिलंच झालेलं आहे. मला काय वाटलं, तुम्ही जरा साईडला थांबा, मी पुन्हा घेतो. इंग्लिश मला येत नाही ना, मी थांबलो असाच. पुन्हा गेलो. त्याने परत बोलले तुमचा अर्ज घेतला जाणार नाही, ते पहिलं झालं, तारखा होऊन घ्या, तुम्ही जावा. मला वाटलं तुम्हाला नंतर घेतो, थांबा. मी परत थांबलो. लास्टला सगळे उठून गेले. तर मग हे बसलं. मी परत, ओ सर, ओ सर, ओ सर, हे पण त्यांना राग आला. विश्वासी बरं का, घेतलं माझं फेकून दिलं. आता माझ्या वेळेच्या पुढे असा अपमान झाला, सहन होईल का? मी म्हणलं, प्रभू तूच जाण कशाबद्दल मला अपमान केला, जाऊ दे येशूच्या नादात. मी असा वळलो आणि जसा इंग्लिश बोलायला सुरुवात केलो, मग ह्याच्याकडे बघते, माझ्याकडे बघते. हे माझ्या ह्याला कुठून आलं एवढं इंग्लिश? मग हा बाहेर एवढं ट्रेनिंग घेतो, मला घरात बसवतो. असलं तोंड सुद्धा, कुठं जातो आणि इंग्लिश शिकतो. म्हणलं आहे रे बाबा, मी हिंदीत बोललो का मराठी मला माहिती नाही. नंबर 2, बेनिन साहेबाची मीटिंग होती मुंबईमध्ये. मला इंटरेस्ट नाही. कशाला? आता एवढं खंबाळ घेऊन जायचं म्हणजे सोपं आहे का?
नाश्त्याचं अलाउड नव्हती, पाण्याची बॉटल अलाउड नव्हती. मी एकाला घेतलं, म्हणलं घे रे बॉक्स, चल हे पाण्याच्या बॉटलपेक्षा. आम्ही नियम तोडत नाही, परंतु थोडासा लेकरं सकाळपासून आतमध्ये त्यामुळे येस सर आय डी अँड वाय. आता माझ्या ते इरेक्शनचा एवढा मोठा मोबाईल होता तेव्हा ते वायरलेस आहे वाटते. त्यामुळे यश मी बरं इंग्लिशमध्ये पूर्ण बोलायला लागलो. तर माझा जोडीदार म्हणतो बापरे बाप एवढं इंग्लिश कधी म्हणून कुठे इंग्लिश बोललो नाही. चला तुम्ही मग चला. असो, प्रभूला धन्यवाद. म्हणजे आपल्या पुढं खोटं बोलायची गरज येणार नाही. ही मला 6 वाजता ॲडमिट केले आणि बरोबर 11 वाजता सकाळचे डॉक्टरने, आता डॉक्टरचं नाव नाही सांगणार, त्याने मला सांगितलं एक प्लीज आमचं नाव नका सांगू. पण एक राहुरीला डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं आमचं नाव बिंदास सांगा सगळं. आम्ही तिथं होतो. एक अंधेरीला पोलीसवाले आहेत, त्यांनी मला सांगितलं आमचं नाव बिंदास सांगा, आम्ही तिथं होतो म्हणून सांगतोय दोघांची. परंतु काय झालं, ज्यावेळेस मला ॲडमिट करण्यात आलं 11 वाजता डॉक्टरने खतम म्हणून सांगितलं. घरी कोणालाच माहीत नाही आणि पोस्टमॉर्टमची पूर्ण तयारी झाली. घेऊन गेले मला, नंबर टाकला. काय झालं माहिती आहे, त्या डॉक्टरांचा लंच टाइम झाला, जेवणाचा टाइम झाला आणि त्यांनी माझी बॉडी तिथं सोडली. बोला ख्रिस्त महाराज के. तुझ्या मंदिरे पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. नको नको ते करीत गेलो, नको नको ते करीत गेलो. शैतानाचा गुलाम झालो, शैतानाचा गुलाम झालो. शैतानाला दूर पडू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. सोडून गेले. माझ्या रूममध्ये एक व्यक्तीला उठवून बसून गायब झाला. आता मला काहीच माहित नाही मी कुठे आहे काय आहे. मी आपला असा पडलेलो होतो, बघितलं नाही कुठे आपण. उठून बसला तर पुढं लाश आहे, इकडं. मला वाटलं आपला ॲड्रेस चुकलेला आहे. आज मला स्वप्न पडले काय म्हणे आपला चिमटी घेतोय डोळ्यात. अरे म्हणलं खरं हे कसं काय इथं आपण पोहोचलो. आपल्याला काय करायचं, इथून निघणं बाहेर बरोबर आहे. आता आम्हाला काय माहिती आम्ही कशा आहोत आता विचारू नका, नाही तर तुम्ही आताच पळणार सगळे. हे असं नव्हतं काय, हे समजलं ना. आता पोस्टमॉर्टमला कसं घेऊन जातात समजून जा. फक्त हातात ब्याज होता, धागा ते पण एवढाच आणि एवढं काहीतरी वाईट होतं. आहे तसं आम्ही आलो बाहेर. कसं स्वागत झालं असणार आमचं. पाहतो तो पळतोय, मी पळायला लागलो त्यांच्यामध्ये. काय झालं बरं, पडलो त्या दरवाजाच्या आडवा जाऊन पडलो मी वाडच्या. आणि तो मध्ये एक माणूस असा बसलेला, किती बॉड्या उचललेला माणूस, त्याची हिंमत होईना माझ्याजवळ याची. मी त्याला बोलते दादा मला उचला ना. बोलतो तू उठकी, कारण ते आडवा पडलोय मी, त्याला पळायचंय. जसा मी हात उठला तर हा पळला, तो पण पळून गेला. पूर्ण डॉक्टरची टीम आली, खटाखट आले. मला इकडं बांध तिकडं बांधलं. डॉक्टर ते तुम्ही बोलू शकता. हा थोडं उठू शकता. उठू काय पळू शकते, मला का बांधत मला काय समजा ना. खोला म्हणजे डॉक्टर खोलायला सुद्धा घाबरायला लागले हो मला. खोलल्यानंतर प्रभूला धन्यवाद. सर्व पापांची क्षमा करणारा, जीवनाचा प्रकाश देणारा, सर्व पापांची क्षमा करणारा, जीवनाचा प्रकाश देणारा, प्रभू येशू देव खरा, प्रभू येशू देव खरा,
येशूला तुम्ही स्वीकारा, जीवन आनंदित करा. येशूला तुम्ही स्वीकारा, जीवन आनंदित करा. बस 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 बस, धन्यवाद धन्यवाद. हे गीत का बोलले? त्याच दिवशी हे मी गीत लिहिलेलं आहे. बर, तिथं झालं, उठलो मृत्यूमधून, बरं झालं, परत सेवा स्टार्ट झाली. इतकं भयानक ॲक्सिडेंट झालं माझं. आता कुठं झालं काय वेळ नाही सांगायला आपल्याला. ठीक आहे, 8 मिनिटात आपला फिनिश करायचं. 10 मिनिट 8 मिनिट ॲक्सिडेंट झालं. आज हे तिन्ही डॉक्टर जिवंत आहेत. फाईल ठेवल्या साहेब सांभाळून. आपण काय बोलला असणार? मला स्ट्रेचरवर घेऊन गेले. असं स्ट्रेचरवर काय म्हणतात इंग्लिशमधून? ती गाडी राहते ना, असं ढकलीत घेऊन जायची, त्याच्यावर टाकलेलं आहे. सर्व रिपोर्ट काढले, सर्व टेस्ट उलटं पालतं सगळं करून घेतलं. मला डॉक्टरने सांगितलं हा व्यक्ती आयुष्यात केव्हाच उठू शकणार नाही. आता आज जर तुम्हाला असं बोललं तर कसं वाटेल? बरं, आयुष्यात उभं राहू शकत नाही. मग त्या मुलाने विचारलं, डॉक्टर साहेब आता हा जिवंत किती दिवस असं जर राहणार तर पडून पडून? तो बोलतो जर व्यवस्थित जर दवा खाईल, वेळोवेळी जर असा आमचा उपचार करून घेत राहील तर अजून 2 वर्ष जगू शकते. आता तुम्हाला असं म्हणल्यावर कसं करणार? जाग्यावर मी बोलला, ऐकलं ऐकलं. त्याला म्हणलं इकडे इकडे बाळा, इकडे इकडे. काय? त्यांच्याकडून डिस्चार्ज लिहून घे, ही स्ट्रेचर कुठे मिळते ती ॲड्रेस घे आणि इथून डिस्चार्ज घेऊन चल बाहेर. आता तो जाऊन डॉक्टरला होते, सर ते असं समज सर्व जायचं. बोलतोय बाहेर जायचा विषयच नाही, समजता का तुम्हाला? डिस्चार्जचं बोलताय. मी बोललो, शैतान तू मला निराश करू शकत नाही. बोलास, निराश आहेच शैतानाचं सर्वात मोठं हत्यार आहे. निराश कधीच व्हायचं नाही. मग मी पडून पडूनच बोललो, शैताना तू मला निराश करू शकत नाहीस, कारण ज्या देवाने मला जीवन दिलेलं आहे, श्वास चालेपर्यंत आपलं काम चालू राहणार आहे. मी काय म्हणलं, 4 बॉडीगार्ड घेणार, असं स्टेजवर पडून राहणार, गाडी घेणार, हा स्टेजवर झोपून राहणार, 3-3 माईक मला लावणार आणि मी सर्व महाराष्ट्राला सांगणार की येशू हाच पाप क्षमा करा जिवंत देव आहे. बोलो येशू मसीह के. काय केलं असणार माहितीये? एवढाच बोललो मी. आतमधून शरीरामध्ये नसानसामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी वेगळी वेगळी वाटायला लागली मला. मी काहीच केलं नाही. असा मोठ्याने ओरडला, स्ट्रेचर झालं पलटी, मी राहिलो असा उभा, डॉक्टर आतमध्ये. डॉक्टर उदय एवढा का ओरडला तू मोठ्याने? बोलो माझ्या परमेश्वराचा जय जयकार केला. त्याला नंतर लक्षात आलं की अरे मला जिंदगीत उठणार नाही, पण ह्याला आता लक्षात आलं. तो ते असाच थांब, म्हणून असाच थांब, थोडं झोप, थोडं हो. मी बैठक सुरुवात केली पहिला, घे किती घ्यायचे तुला. त्यानंतर थांबा थांबा थांब, लगेच त्याच्या टेबलवर झोपवलं आणि एवढीशी प्लास्टिकची हातोडी असते त्यांच्याकडे, ते माझ्या गुडघ्यावर मारते. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. म्हणलं डॉक्टर साहेब तिथं काय ठोकताय? प्रोग्राम इकडे झालाय, तिकडे ठोकून काय प्रोग्राम आहे? त्यानंतर मला पलटी केलं, पलटी टक 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 सगळं वाजलं. असं तो ते उठून उभं राहिलं. थांब तुझ्या अजून रिपोर्ट करायचे आहे. किती रिपोर्ट काढा, आता काय मला परवा नाही. ना पहिलंचं बिल देणार ना आताचं बिल देणार, तर करा. पुन्हा सगळे रिपोर्ट काढले आणि त्या डॉक्टरने मला एक प्रश्न विचारला, ए बाबा तू कोणत्या देवाची भक्ती करतोयस रे? ज्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली, तो मनुष्य ह्या पृथ्वीवर आला, समस्त पापी मानवाचे प्राण दिला आणि तो पुन्हा येणार आहे, त्या येशू ख्रिस्ताची मी भक्ती करतोय. आता डॉक्टरांची इंग्लिश बघ कशी, ते काय बोललं माहिती आहे? गॉड इज ग्रेट. त्यांनी बोललं बरं का, हे मला नाही इंग्लिश आहे. आता काय होते तुम्हाला माहिती पुढचं. परमेश्वराने दया केली. वचन काय? 34:10 मध्ये आपण निर्गमन काय वाचलं? तुझ्या लोकांमध्ये
जिथं राहतेस ना अद्भुत कार्य करणार आहे. भयंकर काम देवाने सुरुवात केलेली आहे. यिर्मया त्याचा 15-11 वचन झट 3 वचन फिनिश करूया. परमेश्वर म्हणतो तुझ्या बऱ्यासाठी मी तुला खचित बळ देईन. तुला मी खचित बळ, अरे परमेश्वर बळ देतो आम्हाला अडवणार कोण? पुढे, तुझ्या बऱ्यासाठी मी तुला खचित बळ देईन. यस. अनिष्टांच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचित करेन. यस. योहान 14:12 काय म्हणतं? माझ्यावर विश्वास ठेवणारा मी जे काम केलेत ना याच्यापेक्षा मोठे कार्य करेल. आजारी पडण्याच्या अगोदर, उभं राहण्याच्या अगोदर माझी कॅपॅसिटी होती प्रचार करण्याचे जास्तीत जास्त 1.5 तास. घमंडाचा शब्द नाही, प्रभू या गोष्टी ऐकत आहे. कालच 7 तासाचं कीर्तन करून इथं तुमच्यासमोर व्हायला इथं 7 घंटे. तुम्हाला 7 घंटे लोक बसले का? यस. त्या पास्टर मला चॅलेंज केलं होतं, 7 घंट्यात 7 लोक जर उठले तुमचं कीर्तन थांबून घरी जावा. 1200 लोकांमधून 7 लोक उभे राहिले नाहीत, एकही उठलं नाही. मग आता किती कॅपॅसिटी आहे? आज केलंय म्हणून सांगतो. फर्स्ट टाइम एकाने मला पास्टर चालू द्या 11 तास कीर्तन केलं. 11. त्याच्यानंतर तिथंच पुन्हा घेतलं 13 तास. कुठून आली ही शक्ती? चला इब्री लोकास पत्र 6 अध्याय 14 वचन. तुला मी आशीर्वाद देईनच देईन, तुला मी बहुगुणित करेन. अहो हे भांडार असं भरलेलं नाही, तर कशाचा अटॅक येईल? वचनाचा साठा इथं भरायचं. किती कसले काय अटॅक, हे अटॅक येणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही, वचनाचा साठा भरायचा. अजून भरपूर साक्षी, आता वेळ नाही आपल्याकडे. एकाने मला सांगितलं नगरला हार्टबीट हॉस्पिटलमध्ये, तुम्ही विचारू शकता जाऊन, खरंय काय ते? सुरेश महाराज ते साक्षी दिली. 25 ब्लॉकेज आहेत म्हणलं. 25 लगेच ऍडमिट व्हा, 1,70,000 भरा. म्हणलं ठीक आहे सर. ₹1.70 भरणार नाही. ज्या येशूने मला निवडले ते येशूचं काम करण्यासाठी, त्याची वाणी ऐकून काम करतो, त्याचा शब्द ऐकून मी काम करतोय. सगळं ब्लॉकेज म्हणलं. तिथे गेल्यानंतर सर्व पण रिपोर्ट केले, एकही ब्लॉकेज नाही, एकही नाही. घरी जावा. ख्रिस्तवाने बोलवीते. शेवटचं भजन आहे, शेवटचं. टाळी चांगली वाजवा. ख्रिस्तवाने बोलवीते, काय जगाशी म्हणते, काय जगाशी म्हणते, जगाशी म्हणते. आहो पापी कष्ट करी, आहो पापी कष्ट करी, आहो पापी कष्ट करी, पापी कष्ट करी, लादलेल्या ओझ्या परी, लागलेल्या ओझ्या परी. ख्रिस्तवाने बोलवीते, ख्रिस्तवाने बोलवीते, काय जगाशी म्हणते, काय जगाशी म्हणते, काय जगाची म्हणते. ख्रिस्तवाने हे ऐकता, वाणी झोपू नका. ऐकता, ख्रिस्तवाने ख्रिस्तवाने हे ऐकता, ख्रिस्तवाणी मी ऐकता, ख्रिस्तवाने हे ऐकता, ख्रिस्तवाणी
ख्रिस्त महाराज की जय. धन्यवाद परमेश्वर पिता. स्वर्गीय बापा, तुझे उपकार मानतो. आज तुझ्या वचनाशी आमच्याशी बोललास प्रभू. आज आम्हाला आशीर्वाद करण्याचं अभिवचन तू दिलास. तो आशीर्वाद सुरुवात केलास. उपकार मानतो. आणि आता या आशीर्वादावर टिकून राहण्यासाठी आमच्यावर दया कर प्रभू. आज इथं आलेल्या प्रत्येक आजारी, निराशा, चिंता, टेन्शन, कर जे काय घेऊन आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये आतुर कर देवा. अरे शैतान, आकाश मंडळामध्ये, या पृथ्वीवर व समुद्रामध्ये जे काय आमच्या विरोधात तू योजना केली आहेस, येशूच्या नावात, येशूच्या रक्तात मी ते उद्ध्वस्त करतो. महान परमेश्वराचं सामर्थ, पवित्र आत्माचा अभिषेक, येशूच्या रक्ताचं कवरिंग आम्ही प्रत्येकावर घेतो. आणि प्रभू आज आम्ही विश्वास करतो की आम्ही प्रत्येकजण आशीर्वादी झाले आहोत. दया केलाच उपकार म्हणून नाचवर गाणारे, वाजवणारे आम्हा सर्वांना तू चाललास उपकार म्हणून प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या महान पवित्र अद्भुत नावात की माईक पिता. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.